स्वामी शरणम. बऱ्याच जणांना प्रश्न आहे की 20 तारखेला परमात्मा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे, तर या निमित्त आम्ही काय सेवा करू शकतो किंवा कोणती उपासना करू शकतो. तर मी असं सांगू इच्छितो, दिनांक 14 पासून ते 20 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण कोणत्याही सद्ग्रंथाचे महाग्रंथाचे पारायण करू शकतो. म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे, गुरुचरित्र आहे किंवा श्री स्वामी समर्थ गुरु लीलामृत आहेत. इतरही कुठले सद्गुरूंचे तुम्हाला करायचं असेल पारायण तर ते करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला समजा पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या स्तोत्रांची आवर्तनं करू शकता. दत्तमाला मंत्र आहे, स्वामीमाला मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष आहे, तारक मंत्र आहे, सिद्धमंगल स्तोत्र आहे, अनेक स्तोत्र आहेत. मी काही डिस्क्रिप्शनमध्ये देखील काही ऑप्शन्स देईलच आपल्याला. तर यापैकी तुम्हाला जी जी आवर्तनं जमतील ती तुम्ही करू शकता. दुसरे तुम्ही संकल्प जप करू शकता. संकल्प जपावरूनच मला एक गोष्ट आठवली की परमात्मा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन ते परमात्मा श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी या कालावधीमध्ये देखील आपण जास्तीत जास्त आपण जप करू शकतो, गुरुमंत्राचे पुरस्चरण करू शकतो. तर ही एक सेवा आपल्या सर्वांसाठी पुरेशी आहे असं मला वाटतं. धन्यवाद. जय नघा दत्तात्रय.